Audio Jungle. Audio Jungle. आयोजित विशेष व्याख्यानाच्या या कार्यक्रमाचे आज येथे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करूया। मी विचार मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यागमूर्ती रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील अर्थात सौ बहिणी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून प्रतिमा पूजन करावे। 22 सप्टेंबर महाराष्ट्राच्या पुरोगामी सामाजिक चळवळीचा, शिक्षण क्रांतीचा आणि श्रमप्रतिष्ठेचा पवित्र दिन। याच दिवशी 1887 साली कोल्हापूर जिल्ह्यातील कोंभोज या गावात एक तेजस्वी दाता उतरला, ज्याला आज जग कर्मवीर भाऊराव पाटील या नावाने ओळखते। जन्माने सामान्य पण कार्याने असामान्य असलेल्या या युगपुरुषाने केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर समाजोद्धार, श्रमसंस्कार, आत्मसन्मान आणि सामाजिक समतेचा अमरदीप प्रज्वलित केला। कमवा आणि शिका ही योजना, रयत शिक्षण संस्था ही नावे उच्चारली की लगेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव समोर येते। शिक्षण हे ध्येय नसून समाज परिवर्तनाचे साधन। शिक्षण संस्था सातारा महाविद्यालय विकास समिती यांचे इथे आगमन झाले आहे। रयत संकुलातर्फे त्यांचं मी शब्द समानार्थी स्वागत करते। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले यांना अभिनंदन करतो। आणि पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिनंदन करतो। महाराष्ट्रातील दरपड्यामध्ये अंधारामध्ये चालपडत असलेल्या बहुजन समाजातील दारापर्यंत, घरापर्यंत, वाड्यावस्त्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील अशा गटातल्या एका अग्रगण्य संस्थेमध्ये या ठिकाणी त्यांनी अग्रगण्य संस्था निर्माण होण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे। आणि आपण कर्मवीरांनी निर्माण केलेल्या संस्थेचा एक घटक आहोत याचा खरोखर मनापासून अभिमान आहे। या सर्वसामान्य स्तरामधून इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। आज 3,54,000 विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत। आज शेकडो माणसं आज घडत आहेत। महाराष्ट्रातल्या कुठल्याही एखाद्या पर्यटन गेल्यानंतर वेळेची संबंध असलेल्या, वेळेची नाळ असलेली माणसं तुम्हाला भेटतील। समाजकारण असो, राजकारण असो, अर्थकारण असो, शिक्षण असो, तंत्रज्ञान असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी असणारे सर्व आपल्याला रयतमधले विद्यार्थी दिसतील। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिक्षक कराडे सर ज्यांनी महाराष्ट्रात या रयत शिक्षण संस्थेमध्ये एक विद्यार्थी म्हणून कर्मवीरांच्या नावाने घेतली जाणारी स्पर्धा वर्षानुवर्ष गाजवलेली आहे। साहेबराव पवार ज्यांनी रयतेच्या रयतमध्ये समाजकारण असो, शिक्षण असो किंवा तत्सम अशा स्वरूपाच्या अनेक कार्याच्या मध्ये गेल्या 50 वर्षांपासून रयतची नाव असणारे साहेबराव पवार आहे, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। आणि या संपूर्ण महाविद्यालयाचा चेहरा मोला बदलण्यामध्ये आणि या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये A++ ही ग्रेड मिळवून देण्यामध्ये आदरणीय भाऊंचा आणि आपल्या सर्वांचाही अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे। आदरणीय भाऊ खरं तर या संपूर्ण महाविद्यालयाचे या संपूर्ण संकटाचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून त्यांच्या आपल्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी त्यांची सातत्याने आपल्याला साथ लाभत असते। आपल्या सर्वांना खरं तर मनापासून मी धन्यवाद देतो। कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सुवर्ण परदेशी मॅडम, मुख्याध्यापिका, कन्या विद्यालय पिंपरी। नमस्कार। डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या सोहळ्यानिमित्त आज मी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथींचा परिचय आपणास करून देणार आहे। आजच्या कार्यक्रमात एक नव्हे तर 2 प्रमुख अतिथी आपणास लाभलेले आहेत। अत्तराने कपड्याला सुगंधित करणं ही काही मोठी गोष्ट नाही। आयुष्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते। आपल्या कर्तृत्वानं, कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक शशिकांत कराळे साहेब व माननीय श्री साहेबराव दत्तू पवार साहेब। प्रथम मी आपणास प्राध्यापक
प्राध्यापक शशिकांत कराळे साहेबांचा परिचय थोडक्यात करून देते. पेशाने शिक्षक, MA BEd मराठी राज्यशास्त्र. सन 2008 मध्ये सरकोली ज्युनियर कॉलेज येथून अध्यापक म्हणून आपला शैक्षणिक प्रवास त्यांनी सुरू केला आहे. तो पुढे 2011 पर्यंत चालू राहिला, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि 2011 मध्ये उभा राहिला तो सुहासिनी दुग्ध प्रक्रिया व्यवसाय. या व्यवसायातून उद्योग क्षेत्रात त्यांनी पहिले पाऊल टाकले. ते आज ताब्यात अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी हा व्यवसाय सांभाळलेला आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 50 कामगारांना रोजगार निर्मित करून दिला आहे. 1000 शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनाची संधी या उद्योगाद्वारे त्यांनी प्राप्त करून दिली आहे. सकाळ उद्योग संघाचा आदर्श युवा पुरस्कार, त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून त्यांनी घेतलेले आहे. महाविद्यालयीन कालखंडामध्ये 100हून अधिक वक्तृत्व स्पर्धांची पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत. कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे सलग 3 वर्ष विजेतेपद त्यांच्या नावावर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील ऑटोनॉमस महाविद्यालय पंढरपूर वाणिज्य विभागाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. ज्ञान साधना प्रतिष्ठान पंढरपूर या संस्थेमार्फत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, तरुणांसाठी व्यवसायाकडे वळा ही चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे. असा अखंड प्रवास ज्यांचा आहे ते आजचे सन्माननीय प्राध्यापक शशिकांत कराळे साहेब. आता मी आपल्याला लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी यांचा आपल्याला परिचय करून देते. मान्य श्री साहेबराव दत्तू पवार साहेब, MA BEd यांचे मूळ गाव मरवडे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. यांचे महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातून कमवा व शिका या अण्णांच्या योजनेअंतर्गत त्यांनी पूर्ण केले आहे. सध्या ते सेवानिवृत्त आहेत, परंतु आपल्या जीवन कालावधीत त्यांनी अनेक सन्मानाची पदे भूषवलेली आहेत. रयत शिक्षण संस्थेत शाखा प्रमुख ते लाईफ वर्कर, त्याचबरोबर समन्वय समितीचे सदस्य, रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक सातारा या शाखेचे माजी चेअरमन पद त्यांनी भूषवले आहे. माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच त्यांनी पदाधिकारी म्हणून या ठिकाणी अनेक वर्ष काम पाहिले आहे. वेळोवेळी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. हे दोनही आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेलेले आहेत. ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लावून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरा मोठा माणूस असतो. असे आजच्या कार्यक्रमास लाभलेले दोनही प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याची संधी विद्यालयाने या ठिकाणी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शशिकांत कराळे साहेब, युवा उद्योजक पंढरपूर, यांचा सत्कार करण्यासाठी होत आहे. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे माननीय साहेबराव पवार, माजी चेअरमन, रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा, यांचा सत्कार आदरणीय भाऊसाहेब वाघेरे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महात्मा फुले स्नेहवस्त्र महाविद्यालयाचे शांतनी नियतकालिक ग्रंथ आणि गुलाब पुष्पे म्हणून हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर आदरणीय भोसले साहेब यांना विनंती, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजोग भाऊ वाघेरे पाटील यांचाही सत्कार आदरणीय प्राचार्यांनी करावा. माननीय संजोगजी वाघेरे पाटील, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा तथा चेअरमन महाविद्यालय विकास समिती, यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर चेअरमन स्थानिक सल्लागार समिती नव महाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांचे माननीय भाऊसाहेब वाघेरे पाटील यांचाही सत्कार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर नवमहाराष्ट्र विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री अशरफ पठाण यांचाही सत्कार साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री नाणेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आदरणीय मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री नाणेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार मॅडमच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर भोसले सरांना विनंती, त्यांनी माननीय मुख्याध्यापिका सौ सुवर्ण प्रदेशी मॅडम यांचा देखील या ठिकाणी सत्कार करावा. वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर संगीता आईवळे मॅडम यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. महात्मा फुले स्नेहवस्त्र महाविद्यालयाचे नियतकालिक शाल्मली ग्रंथभेट आणि गुलाबपुष्प देऊन हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. याचबरोबर या ठिकाणी पत्रकार व प्राध्यापक श्री माने सर उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आदरणीय भाऊनी करावा अशी त्यांना विनंती करतो. श्री माने सर. धन्यवाद. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय भाऊसाहेब यांच्या वाघिणी पाटील यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न होत आहे. श्री पठाण आहेत आणि आपल्या नवमहाराष्ट्र विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत दोघांनाही विनंती आहे सर्व मान्यवरांनी यांचा सत्कार करावा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याप्रमाणे या दानशूर व्यक्तींचा आपण यथोचित सन्मान करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्यांनी आपल्या विद्यालयास जवळपास 1 लाख रुपये किमतीच्या वस्तू स्वरूपात देणगी दिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ते आपल्या नवमहाराष्ट्र विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा आपण इथे सपत्नीक सत्कार करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे. कन्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सुभद्रा मॅडम या सौ कांबळे यांचा सत्कार करत आहेत. सर्व मान्यवरांचे या सर्व कार्यक्रमाचे यूट्यूब स्ट्रीमिंग श्री यशवंत गायकवाड सर करत आहेत. त्याबद्दल त्यांचा सत्कार संकुलाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. महात्मा फुले स्नेहवस्त्र शाल्मली नियतकालिक गुलाबपुष्प देऊन हा सत्कार संपन्न होत आहे. याबरोबरच नवमहाराष्ट्र ज्युनियर कॉलेज पिंपरी येथे श्री संभाजी मुरलीधर काकडे सर यांना पुणे जिल्हा मानवला होत आहे. आपल्या रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून संजय गायक देखील सर्वांना परिचित आहेत. पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा 2025चा जिल्हा गुणवंत पुरस्कार श्री काकडे सर यांना रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी विचार मंचावरती उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वाघेले साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य
महाविद्यालयीन कालखंडातील माझे गुरुवर्य आदरणीय पांडुरंगजी भोसले सर, तसेच माझ्या सोबत आलेले माझे ज्येष्ठ बंधू, आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे साहेबरावजी पवार सर, कन्या विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय परदेशी मॅडम, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य, पठाण सर, नाणेकर मॅडम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय निंबाळकर सर, आहिवले मॅडम, सुर्वे मॅडम, आदरणीय पत्रकार साहेब, देणगीदार आणि समोर उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, शिक्षक वृंद, खरं तर या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळाल्यानंतर एक सर्वसाधारण अशी मानसिकता होती की कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम म्हणजे समोर सर्व विद्यार्थी असतात. पण काल लोंढे मॅडमशी फोनवरती बोलणं झाल्याने मॅडमने सांगितले की ते सर्वसाधारणपणे सर्व शिक्षक स्टाफ समोर असतो. मग सर्व शिक्षक स्टाफ समोर असतो म्हटल्यानंतर मात्र थोडीशी जबाबदारी कुठेतरी वाढल्यासारखं वाटलं. कारण त्याची विद्यार्थ्यांना काही उपदेश करणं आणि आपल्यापेक्षा जास्त शिकलेल्या आणि आपल्यापेक्षा जास्त वयान असणाऱ्या लोकांच्या समोर जाऊन काहीतरी दोन गोष्टी बोलण्या याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडतं. पण तरीही या ठिकाणी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि लोंढे मॅडमनी थोडासा आत्मविश्वास असा दिला की सर, युजीसीनं आता असं नवे शिक्षण धोरण आणलेलं आहे की प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसायाची जोड ही असलीच पाहिजे आणि तुम्ही तर आम्ही एक उद्योजक म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रित करतो आहोत. आणि योगायोगाची गोष्ट अशी की मी ज्या शहरामध्ये राहतो आणि ज्या महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं त्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामध्ये त्यांचं जे एक अभ्यास मंडळ आहे त्या अभ्यास मंडळाचा सदस्य म्हणून पाठीमागच्या आठवड्यामध्येच मला त्यांनी विचारणा केली आणि मी त्यांना होकार दिला की माझी हरकत नाही म्हणलं. त्यांनी मला सांगितलं की बाबा उद्योग व्यवसायामध्ये काम करणाऱ्या एका माणसाची निवड आम्हाला अभ्यास मंडळावरती करायची असते आणि तुम्ही त्याच्यामध्ये काम कराल का? होय म्हणून सांगितलं. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेतलेला कार्यक्रम आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने चालणारं हे महाविद्यालय आहे आणि निमंत्रण मला महाविद्यालयीन कालखंडामध्ये ज्यांच्या पोटाला धरून चालण्याची संधी मिळाली त्या आदरणीय भोसले सरांसाहेब जे दुग्ध शर्करा अमृत आणखी काही त्याच्यामध्ये प्लस करता आलं तर ते करून हा चांगला योग आणि एक चांगली संधी मला मिळाली असं वाटतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं काही बोलत असताना तुमच्या समोर मी प्राध्यापक म्हणून किंवा एखादा तत्वज्ञानी म्हणून बोलणार नाही, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समोर जी परिस्थिती त्या काळात होती तीच परिस्थिती आजच्या नवीन पिढीच्या समोर सुद्धा निश्चितपणानं आहे असं मला म्हणावंसं वाटतं आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. महाविद्यालयीन कालखंडामध्ये शिक्षण घेत असताना खरोखर सांगतो माझंही एक स्वप्न होतं की महाविद्यालयाचा प्राध्यापकच बनायचं. परंतु महाविद्यालयाचा प्राध्यापक बनायचं ही संधी डोळ्यासमोर असताना किंवा स्वप्न असताना ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्याची संधी निर्माण झाली आणि म्हटलं की तेल आणि तूप हे दोन्ही घालवायला नको, हातात तेल येते तर ते तेल घेऊया आणि गुपचूप नोकरी करूया. बीएड केला आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जॉईन झालो. 3 वर्ष नोकरी केली आणि 3 वर्ष नोकरी करत असताना असं लक्षात आलं की याच्यामध्ये कुठेतरी कायम हा शब्द शासनाने अडकून ठेवलेला आहे. त्या कायमच्या या शब्दामध्ये आपल्याला कायम अडकून पडायचं नाही आणि म्हणून 2011 साली थोडासा निर्णय घेतला की आता इथून पुढे निवडणूक येणार आहे 14 साली आणि 14 साली जर निवडणुका होणार असतील तर शासन 13 सालापर्यंत तरी अनुदान देणार नाही आणि मंजूर करणार नाही. जर 13-14 साली शासनाने अनुदान मंजूर केलं तर मला पूर्ण पगारावरती यायला 19-20 वर्ष लागतील. 19-20 साली येईल आणि तिथून पुढे आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावरती आपण काय काम करणार हा प्रश्न निर्माण झाला आणि 11 साली या ठिकाणी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि 11 साली दुसरा आवडता व्यवसाय म्हणजे आयुष्यातला जो एक बिग प्लॅन मी ठेवलेला होता दूध व्यवसाय करण्याचा, त्या दूध व्यवसायाला कुठेतरी हात द्यायचा निर्णय घेतला आणि 11 साली आईच्या नावे, आईचं नाव माझ्या सुहासिनी आहे, सुहासिनी दुग्ध प्रक्रिया उद्योग हा एक व्यवसाय मी त्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सुरू केला. माझा एक 12वी झालेला एक विद्यार्थी एक माझ्या अगोदर जाऊन पोलीस भरतीमध्ये नोकरी लागला होता आणि तो पगार घ्यायला चालू केलेला होता आणि त्याच्या जोडीदाराला नोकरी लागली होती. तो म्हणला सर मी तुमच्या बरोबर या ठिकाणी व्यवसायात काम करतो. तो पार्ट टाइम माझ्यासोबत या ठिकाणी काम करत होता. एका व्यवसाय विद्यार्थ्यांच्या सोबत विद्यार्थ्याला सोबत घेऊन सुरू केलेला व्यवसाय आज मी अभिमान म्हणून सांगेन
गर्व म्हणून नाही. आज माझ्याकडे 50 लोक काम करतात, 1000 लोकांचं मी दूध घेतो, पण हे होत असताना माझ्या सोबतच्या ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करणारी 8 सालापासूनची जी लोक होती त्यांना सर मागच्या वर्षी 20% अनुदान आलं आणि 19,500 रुपये पगार त्या ठिकाणी त्यांना मागच्या वर्षी सुरू झाला. योगायोगाने 40% ते आता आलेले आहेत. 40 ते 41,000 रुपये पगार या वर्षी चालू झाला. सगळ्यांचं वय सर्वसाधारणपणे 43-44 वर्ष वय आहे. हे सांगत असताना मला दुसरीही एक गोष्ट नमूद करायची आहे की माझ्याकडे 20-22,000 रुपये पगार घेणारी 5 माणसं आहेत. आपल्या समोर बोलत असताना उद्देश आहे, आज 22 तारीख आहे, मागच्या 22 तारखेला ऑगस्टच्या असंच एका नातलगांच्या घरी गेलेलो होतो आणि दोन्ही महोदय जे पाहुणे होते आमचे प्राध्यापकच दोघंही होते. आता प्राध्यापक दोघे परमनंट प्राध्यापक, आता दोघांचा मिळून पगार किती येतो हे तुमच्यापेक्षा मला तर माहिती नसणार, पण तरीही त्यांच्या समोरचा प्रश्न होता की ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आपला मुलगा पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये नोकरी करतो आणि नोकरी करत असताना आयुष्यातील 4-5 वर्ष घालवतो आणि ते केल्यानंतर त्याच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत याच्यामध्ये त्याचं आयुष्य व्यवस्थितपणे होऊ शकणार नाही आणि म्हणून ते एका व्यवसायाचे नियोजन करत होते. आणि सहज चर्चा करत असताना आम्हाला म्हणले की आमचं व्यवसायामध्ये उतरवण्याचं नियोजन आहे आणि काय करावं. मला वाटलं काय करावं याचा अर्थ कुठल्या बँकेकडून लोन घ्यावं किंवा कुठल्या बँकेकडून सबसिडी घ्यावी, शासनाची कुठली सबसिडी घ्यावी हे ते विचारत असतील. परंतु त्यांचं म्हणणं होतं की आम्ही रोख रुपये 1 कोटी रुपये व्यवसायासाठी खर्च करण्याची आमची तयारी आहे, फक्त व्यवसायाचा मार्ग आम्हाला सुचत नाही. आता हे उदाहरण आपल्या समोर सांगत असताना मला असं वाटतं की UGCनं 2020 साली आपल्या नियमित अभ्यासक्रमाला लागून व्यवसायाची जोड देण्याचा विचार केला आणि हाच विचार कर्मवीर बाबूराव पाटलांनी 1920 साली केला. 100 वर्षानं जे अत्याधुनिक होते त्या संस्थेमध्ये, त्या विचारसरणीच्या संस्कारांमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये आपण काम करत आहोत, निश्चितपणाने अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. जी गोष्ट कर्मवीर बाबूराव पाटील यांना 1920 साली समजलेली होती ती गोष्ट आमच्या शासनाला, राज्य सरकारला असेल किंवा केंद्र सरकारला असेल, 2020 साली त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा कालखंड येतो आणि त्याची पूर्तता करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांपर्यंत याची अंमलबजावणी पोहोचण्यासाठी किमान 5 ते 10 वर्षाचा कालावधी इथून पुढचा जाईल. म्हणून तुम्ही जे आहात फक्त प्राध्यापक नाही तर मुलांना मार्ग दाखवण्याची जबाबदारी या ठिकाणी इथल्या प्राध्यापकांवरती निश्चितपणाने असणार आहे. इथून बाहेर पडत असताना फक्त काकुनी शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी इथल्या समाजाला तारू शकणार नाही, आपल्या कुटुंबाला तारू शकणार नाही. प्राध्यापक म्हणून घेत असताना फार अभिमान वाटतो, पण तोच जर कायम विनाकारण शासनाच्या अंमलबजावणीमध्ये जर काम करत असेल तर घरामध्ये जात असताना घरातून गेलेली एवढी मोठी बाजाराची लिस्ट कशी न्यायची हा प्रश्न जेव्हा ते शिक्षकाच्या डोक्यामध्ये गोंगावत असतो तेव्हा इथली शासनाची जे काही एखादी शासनाचं जे धोरण आहे ते धोरण कुठेतरी कुचकामी ठरत आहे असं आम्हाला निश्चितपणाने म्हणावं लागेल. पहिल्यांदा या ठिकाणी वसतिगृह सुरू केले, शाळा सुरू करत असताना आपल्याला शिक्षकांची कमतरता आहे ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी पहिलं ट्रेनिंग स्कूल सुरू केलं आणि त्या ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून पहिल्यांदा शिक्षक तयार केले आणि त्याच शिक्षकांना गावागावातल्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. शाळेची उभारणी कुठं करायची तर ज्या गावामध्ये चांगलं मंदिर असेल त्या गावातल्या मंदिरात शाळा आपल्याला चांगल्या पद्धतीने चालू करता येईल, म्हणून जिथं मंदिर चांगलं तिथं चांगल्या पद्धतीची शाळा सुरू करता येईल हे धोरण त्यांनी आखलं. मंदिर तिथे शाळा ही संकल्पना राखून प्राथमिक शाळांची सुरुवात या ठिकाणी कर्मवीर बाबूराव पाटील यांनी या ठिकाणी केलेली होती. आज महाराष्ट्रामध्ये नाही तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था शिक्षण संस्था म्हणून जेव्हा शिक्षण संस्थेकडे पाहिलं जातं त्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिकून गेलेल्या कित्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या अशा शिक्षण संस्था उभ्या केल्या. कुणी 1 शाखा, कुणी 10 शाखा, कुणी 50 शाखा उभ्या केल्या. म्हणजे फक्त रयत शिक्षण संस्थेचं कार्य हे फक्त ज्ञानदानाचं काम करत नाही तर रयत शिक्षण संस्थेतून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ज्ञानदानाचं काम विविध माध्यमातून आणि विविध पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवलेलं आहे. आज आम्हाला या ठिकाणी विविध पातळ्यांवरती अशा अडचणी येत आहेत की कर्मचाऱ्यांना कुठल्याही सुविधा नसताना त्या काळात तोंड द्यावं लागलं. त्या परिस्थितीला आज आधुनिक काळामध्ये सुद्धा आम्हाला तोंड द्यावं लागतं आहे. बेकारीचा प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भेडसावतो आहे. तर या परिस्थितीतून वाटचाल काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची विचारसरणी निश्चितपणाने आम्हाला या ठिकाणी उपयोगी पडेल. आम्हाला पावला पावलावरती या ठिकाणी जातीयवादाला सामोरं जावं लागत आहे. ज्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जातीची विचार होलेली होती त्या कालखंडामध्ये जर कर्मवीरांनी मार्ग काढलेला असेल तर आज तर आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. खरं काय खोटं
ठिकाणी आहे. कुणाच्याही वैचारिक बंडाला बळी न पडता इथल्या समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम या ठिकाणी त्या सुशिक्षित आणि शिकलेल्या पिढीला करायचं आणि त्यात रयत शिक्षण संस्थेतून बाहेर पडत असलेल्या तरुणांवरती किंवा शिक्षकांवरती ही जबाबदारी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात येऊन पडते असं मला तरी वाटतं. झोपले होते त्यांना जाग केलं, जे जागे होते त्यांना उठवून बसवलं, बसलेल्यांना उभं केलं, उभं असणाऱ्यांना चालायला लावलं, चालणाऱ्याला पळायला लावलं, पळणाऱ्याला शाळेत आलं, शाळेत आलेल्याला शिकवून शहाणं केलं. त्या महामानवाची आज 138वी जयंती आज आपण संपन्न होते. त्या महामानवास प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या तिन्ही शाखाच्या संकुलाला आणि आदरणीय नेतृत्वाचं मी आभार मानतो. आता शशिकांत कराड सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. खरं तर विद्यार्थ्यांपुढे बोलणं आणि आपल्या पुढे बोलणं यामध्ये निश्चितच फरक आहे. तरी एक डांबर प्रकरणाचा सरांनी उल्लेख केला. त्या डांबर प्रकरणात त्यांनी खोटी साक्षी द्यावी भाऊराव पाटलांनी म्हणून त्यांच्यावर दबाव आणला गेला होता. कारण वसतिगृहातून त्यांची हकालपट्टी झाली होती भाऊराव पाटलांची. अण्णासाहेब लट्टे नावाचे त्या ठिकाणी वसतिगृहाचे अधीक्षक होते. त्यांनी ते डांबर फासलंय म्हणून भाऊरावांनी जबाब द्यावा असा दबाव आणला. पण भाऊराव पाटील अशा कुठल्याही दबावाला बळी पडले नाही. दुसरे प्रकरण त्याच काळात कोल्हापुरात झालं. एक प्रिंटिंग प्रेस झालेली गेली. तर भाऊराव पाटलांनी खोटी साक्षी दिली नाही म्हणून त्या मंडळींनी भाऊराव पाटलांच्यावरच त्या प्रिंटिंग प्रेस झाल्याचा आरोप केला, तक्रार केली आणि त्यांना अटक झाली. विद्यार्थी तशी स्थिती आहे. शेवटी ती केस कोर्टात गेली. तर कोर्टातलं वातावरण आपल्याला माहिती आहे, अतिशय पिन ड्रॉप सायलेन्स असतं. आणि ती कोर्ट केस सुरू असताना न्यायाधीशांना एका बाजूला एका कोपऱ्यातून वेगळा आवाज ऐकायला गेला. अतिशय शांत होती त्या शांत. आणि तो आवाज कुठून येतोय, काय पाहतोय, कुठून येतोय हे पाहण्यासाठी न्यायाधीशांनी थोडस इकडे तिकडे पाहिलं. तर ज्या ठिकाणी आरोपीला उभं केलं जातं त्या पिंजऱ्यात जो आरोपी होता तो निवांत तिथं झोपला होता आणि त्याच्या घोरण्याचा आवाज येतो. त्यांना जाग केलं गेलं त्या आरोपीला आणि न्यायाधीशांनी विचारलं, तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुला कैद होणार का, फाशी होणार का, आणखी काय होणार, याचा निर्णय होणार आहे. तू मात्र निवांत या ठिकाणी झोपतोय, घोरतोय. त्यावेळेला त्या आरोपीला सांगितलं की मी जिथं गुन्हा केलेलाच नाही, तिथं मला काही घाबरण्याचं कारण नाही. एवढ्यावरच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. ती आरोपी व्यक्ती म्हणजेच भाऊराव पाटील. अशी ही बेघर आणि निर्भय व्यक्ती केवळ 6वी नापास झाली. ती जर 6वी पास झाली असती तर आपण आज इथं कुठे दिसलो नसतो. आज आपण आपला कुठलाही 5वी 6वी नापास झाला, ग्रॅज्युएट नापास झाला, कमी मार्क पडले तर आपली अवस्था काय होते. पण जर भाऊराव पाटील 6वी पास झाले असते तर रयत शिक्षण संस्था स्थापन झाली असती का. ते नापास झाले हे आपलं सुद्धा आहे का असं माझं मत आहे. आणखी कोणाचं काय असेल ते असेल. आज या ठिकाणी स्वारगेट परिसरात एक कर्मचाऱ्यांचा आपल्या पुतळा तिथे कार्यक्रम होतो. त्या निमित्तानं मला एक मिळालेली माहिती की पुण्यामध्ये त्यावेळेला भाऊराव पाटलांनी युनियन बोर्डिंग हाऊस स्थापन केलं होतं. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काहीतरी मतभेद झाले. त्या काळात पुन्हा त्यांचं मतैक्य झालं. त्यांच्या स्मरणार्थ युनियन बोर्डिंग हाऊस पुण्यात सुरू केलं. तिथं वसतिगृहात मुलं त्या ठिकाणी ठेवली आणि त्या मुलांच्यासाठी खाऊ किंवा धान्य घेऊन अण्णा साताऱ्यातून यायचे, त्या ठिकाणी उतरायचे स्वारगेट परिसरात आणि ते मोठं पोतं आणलेलं साताऱ्यातून पोतं खांद्यावर यायचे आणि 4-5 किलोमीटर लांब असलेल्या त्या ठिकाणी ते पायपीट कडक घेऊन जायचे. अण्णा आले की मुलं आनंदाने ओरडत, अण्णा आले काय खायला आणले म्हणून. हे प्रसंग आहेत त्यांच्या जीवनातले. आजची परिस्थिती आणि त्या काळची परिस्थिती याची निश्चितपणे आपण तफावत लक्षात घेऊया. त्यावेळी सामाजिक परिस्थिती स्पृश्य हा मतभेद समाजात असणारे आज बऱ्याच प्रमाणात कमी झाले असले तर त्याला प्रचंड होते. अगदी गावातून एखाद्या स्पृश्य व्यक्तीने खेड्यातनं चालत जायचं म्हटलं तरी पाठीमागे त्याच्या खराडा बांधलेला असायचे, त्याचे पावलाचे ठसे सुद्धा त्या मागे उठू नये अस्पृश्याच्या.
किंवा गळ्यात एखादं मडकं बांधायचं, त्याला दुसरीकडे थुंकायचं नाही, त्या मडक्यातच थुंकायचं. अशा परिस्थितीत ह्या सगळ्या स्पृश्य अस्पृश्य 18 पगड जातीतल्या मुलांना घेऊन एकत्रित वसतिगृह सुरू करून समाजाच्या रोषाला सामोरं जाऊन विरोध पत्करून आज जे आपण या ठिकाणी शिकलोय, मोठं झालोय, ते त्यांचं श्रेय आहे. अनेक वेळा त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. आताच आपण एक त्यांची आठवण घेऊया. आजचे शिक्षण वर्षी आणि भाऊराव पाटील सौ लक्ष्मीबाईंनी 80 डोळं सोनं स्वतःच्या अंगावरचं या रयतेसाठी खर्च घातले. आता एखादं शिक्षण वर्ष आहे का कुठला एखादा आपल्या बायकोच्या अंगावरचं एखाद डोळं सोनं तरी घालणार, आणखी 2-5 डोळं कसं त्यात वाढेल हेच बघणारे शिक्षण वर्ष निश्चितच. कोणावर मला वैयक्तिक टीका करायची नाही, पण हे वास्तव आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. इथलं फर्ग्युसन कॉलेजची सुरुवात 1885 ची आहे. त्याच्या अगोदर इथलं न्यू इंग्लिश स्कूल 1880 साली सुरू झालं आणि भाऊराव पाटलांचा जन्म 1887 साली. बघा यातला एक विरोधाभास म्हणा. शिक्षण कॉलेज सुरू झालं पुण्यात, चांगली गोष्ट आहे, पण हे पुणे विद्येचं माहेरघर, ही विद्या पुणे सोडून आपलं माहेर सोडून काही कुठं सासरी नांदायला जायला तयारच नव्हती. वाईट कुठं तिला सासरी नांदायला खेड्यात डोंगरात न्यायला लावलं ते कबीर भाऊराव पाटील. आमचा खेड्यातला बहुजनांच्या नोकरीतला कुठला पोरगा जो पहिलीच त्याला वर्ग कुठं हेच माहित नाही, त्याला इथल्या फर्ग्युसन कॉलेजचं काय देणं घेणं असणार, ही नस भाऊराव पाटलांनी ओळखली आणि कुठेतरी डोंगरात, मला वाटतं सातारजवळच्या डोंगरावर येवतेश्वरला पहिली प्राथमिक शाळा सुरू केली. ते वसतिगृह अगोदर, पण प्राथमिक शाळा येवतेश्वर डोंगरावर. अशा 400च्या आसपास प्राथमिक शाळा अगोदर सुरू केल्या. पुढे त्या लोकल बोर्डाकडे गेल्या, सरकारी कामं झाल्या, नंतर मग महाविद्यालय, हायस्कूल वगैरे हा भाग पुढचा आहे. या पुण्यातल्या विद्येला आपलं माहेर सोडून दुर्गम भागात झोपडीत नांदायला लावणारे ही महान व्यक्ती, त्यांची आज आपण 138वी जयंती साजरी करतो. 138व्या जयंती निमित्तानं सर्वप्रथम मी कर्मवीर भाऊराव पाटलांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पांडुरंग भोसले सर, आपल्या कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय मॅडम आणि आपल्या महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गाडवे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले दोन्ही प्रमुख पाहुणे आदरणीय कराळे सर, आदरणीय पवार सर, आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, आमचे बंधू, आदरणीय आपल्या महाराष्ट्र विद्यालय स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब वगैरे, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय अजित नाणेकर. आणि आज जे आम्ही आपल्यासमोर बोलू शकतो किंवा ज्या पद्धतीनं आम्ही समाजामध्ये वागू शकतो असे आमचे गुरुवर्य आणि आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आदरणीय माने सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, आपल्या संस्थेतील सर्व शाखेचे प्रमुख, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी. तर वास्तविक पाहता कराळे सर आणि पवार सर या दोघांनी आपल्या भाषणामध्ये आणि कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं जे कर्मवीर अण्णांनी कुठल्या हालाकीतनं आणि कशा पद्धतीनं पुढं जायचं आणि कसे पुढे गेले याचं विवेचन अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी केलं. तर वास्तविक पाहता रयत शिक्षण संस्था ही आपली फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे तर भारतापुरती नव्हे तर आशिया खंडामध्ये नावाजलेली ही आपली संस्था आहे. आणि खरं वास्तविक पाहता पवार साहेबांनी सांगितलं की आजचे शिक्षण वर्ष किंवा आजचे
शिक्षण संस्थेचे जे काही प्रमुख आहेत त्यांची तुलना आणि आदरणीय कर्मवीर अण्णांची तुलना या ठिकाणी होऊच शकत नाही पवार साहेब. कारण की अण्णांनी दूरदृष्टी ठेवली आणि अण्णांच्या दूरदृष्टीनं आणि अण्णांनी म्हणजे 5-50 वर्ष नाही तर 100-500 वर्षाची त्यांनी दूरदृष्टी ठेवली आणि आपली ही रयत शिक्षण संस्था सुरू केली अगदी खेड्यापाड्यामध्ये. आणि बेसिक म्हणजे जो पाया असतो तो पाया कसा मजबूत करायचा तो आदरणीय अण्णांनी त्या ठिकाणी केला. आणि आजचे जे शिक्षण वर्ष आहेत किंवा शिक्षण संस्था चालत आहेत तर याच्यातली तफावत जर आपण बघितली, जसं त्यांनी तुम्ही उदाहरण दिलं की ज्यावेळेस लोक कमी करायची होती किंवा पगार वाढत नव्हता तर त्यांनी त्यांच्या मुलाला कमी केलं. आणि आताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल आपल्याला. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज जर आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थी म्हणजे लाखो करोडो विद्यार्थी आपल्या या संस्थेतनं शिकून बाहेर पडले आणि बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावरती काम केले. म्हणजे IAS, IPS, डॉक्टर, वकील, इंजिनियर हे तर झालेच झाले. परंतु समाजामध्ये कसं वागायचं आणि समाजामध्ये कशा पद्धतीनं जायचं आणि व्यवसाय कशा पद्धतीनं करायचा हे आज या ठिकाणी 2 उदाहरणं आहेत. एक पवार साहेब कराळे साहेब आहेत आणि दुसरे आमचे ज्यांनी संस्थेला एक चांगल्या पद्धतीची मदत केली आणि ते आपल्या रयत शिक्षण संस्थेतनं शिकले. आणि या शिकलेल्या संस्थेमध्ये माझं काहीतरी मी उतराई आहे तर जवळपास बऱ्याचशा आर्थिक मदत आणि काही वस्तू स्वरूपाची मदत त्यांनी या ठिकाणी केली. याचा अर्थ असा आहे की या संस्थेमध्ये शिकले आणि संस्थेच्या बद्दलचा असणारा अभिमान स्वाभिमान त्यांनी या ठिकाणी दाखवला. आणि आपण कुठेतरी या संस्थेबाबतीत उतराई व्हावं या दृष्टीकोन समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही मदत केली. आणि त्याच पद्धतीनं कराळे साहेब देखील आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतात. तर व्यावसायिक सुद्धा आपल्या या रयत शिक्षण संस्थेतनं तयार झाले आणि अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या या संस्थेतनं तयार झालेल्या आहेत. आत्ताच आमचे आदरणीय संजय गायके साहेब आले की त्यांनी देखील या संस्थेचा कुठंतरी आपण एक विद्यार्थी म्हणून आणि आपण काहीतरी संस्थेसाठी केलं पाहिजे म्हणून त्यांनी कर्मवीर अण्णांचा अर्धा पुतळा आज जो आपल्या महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात आहे तो त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी झाला. म्हणजे अशा अनेक विद्यार्थी या रयत शिक्षण संस्थेतनं तयार होऊन बाहेर पडलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा आपल्या या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत म्हणजे शिकत असताना जे आमचे गुरुवर्य या ठिकाणी माने सर आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक म्हणजे आमच्या गंभीर मॅडम होत्या, आमचे जगताप सर होते, स्वामी सर होते, अशा अनेक जे शिक्षक आहेत की ज्यांच्या शिक्षणानं किंवा त्यांच्या मार्गदर्शनानं जसं आता कराळे साहेब म्हटले की आपल्याला शिक्षणाबरोबर आपण समाजात कसं वावरायचं आणि व्यवसायाच्या बाबतीमध्ये काहीतरी मार्गदर्शन आपल्याला शिक्षकांना करावं लागेल. तर ही सुरुवात देखील अनेक वर्षापासून म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या वरती हा त्यांचा पगडा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आज आम्ही व्यवसायात असेल सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असेल तर याचा उपयोग आम्हाला त्या ठिकाणी झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आज आम्ही इथपर्यंत आपल्या समोर बोलण्यासारखं म्हणजे तयार झालो. तर हे कमी नाही. आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षक आहेत ज्या पद्धतीनं शिकवतात आणि अगदी निस्वार्थीपणानं शिकवतात आणि कधी इतर कुठल्याही संस्थेची आणि आपल्या संस्थेची जर तुलना केली तर आपल्या संस्थेने एक कॉन्क्रीट म्हणजे पाया मजबूत केलेला आहे
आणि तो पाया मजबूत झाल्यानंतर ती इमारत किती मजल्याची होऊ दे, किती इमारत त्या ठिकाणी त्या पद्धतीनं ते विद्यार्थी पुढे नेत असतात. आणि निश्चितच आज आपण जर पाहिलं तर कालच्या आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनानं यावेळेस या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कधी असेल तर दादांचं लक्ष बारकाईनं असतं. कारण की या संस्थेमध्ये किंवा या महात्मा फुले महाविद्यालय जे आहे आणि आज ज्या हॉलमध्ये आपण बसतोय ही इमारत आणि बाजूची इमारत ही महापालिकेची होती सर. आणि ही महापालिकेची इमारत आणि आपले जवळपास 4-5 एकर जागा या ठिकाणी आहे आणि त्याचं कुठंतरी त्या मोबदल्यामध्ये या 2 इमारती त्यावेळेस आपल्याला सुद्धा हे आदरणीय दादांच्याही मार्गदर्शनाने दादांच्या सहकार्याने आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि उद्याच्या काळामध्ये निश्चितच आज ज्या इमारती आहेत या इमारतीमध्ये आपल्याला कमी पडतंय आणि काही पुढच्या 2-3 वर्षामध्ये परत आपल्याला नॅकला सामोरे जायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही तयारी आतापासूनच आपण सर्वजण करताय. आणि निश्चितच या येत्या 2-3 वर्षामध्ये एक तरी इमारत आपली या ठिकाणी उभी राहील अशी खात्री मला आहे. आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी जे होईल आणि आपल्या हरेक शिक्षण संस्था साताऱ्यातनं काही लोक आज मला वाटतं आलेली आहेत आणि त्यांच्या सहकार्यानं निश्चित त्यांचंही जास्त लवकरात लवकर कसं आपल्याला हा प्लॅन पास होईल आणि प्लॅन पास झाल्यानंतर आपण लवकरात लवकर ही इमारत चालू करण्याचं काम निश्चितच आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसेल. आणि आज आदरणीय कर्मवीर गौरव पाटलांच्या या जयंती सोहळ्यानिमित्तानं खरं वास्तविक पाहता गेल्या आपण बऱ्याचशा वर्षापासून जी रॅली काढतो किंवा हे जे कार्यक्रम आपण करतो आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या तिन्ही शाखा एकत्र येऊन हा उपक्रम करतात त्याबद्दल मी तिन्ही शाखेच्या प्रमुखांना या ठिकाणी धन्यवाद देतो. बद्दल मी संस्थेतील आपल्या सर्व तिन्ही शाखेचे प्रमुखांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. या सर्व कार्यक्रमाचे YouTube स्ट्रीमिंग श्री यशवंत गायकवाड सर करत आहेत. त्याबद्दल त्यांचा सत्कार संकुलाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. महात्मा फुले स्नेहवस्त्र शालवली नियतकाली गुलाब पुष्प देऊन हा सत्कार संपन्न होत आहे. याबरोबरच नवमहाराष्ट्र ज्युनियर कॉलेज पिंपरी येथे श्री संभाजी मुरलीधर काकडे सर यांना पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा 2025 सालातला जिल्हा गुणवंत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल रयत संकुलाच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि गुलाब पुष्प शालवली नियतकाली देऊन आदरणीय संजय गायकी सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. आपल्या रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून संजय गायकी सर्वांना परिचित आहे. यानंतर होत आहे पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा 2025 जिल्हा गुणवंत पुरस्कार श्री काकडे सर यांना त्यांचा हा विशेष सत्कार. धन्यवाद सर. मान्यवरांचे धन्यवाद. थोडं उशीर आल्यामुळे थोडं बोलणं उशीर होतं नाही बोललं पाहिजे. डोळ्याने झाली शस्त्रक्रिया थोडं उशीर आलो मी कार्यक्रमाला. आज आपल्या ज्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कर्मवीर गौरव पाटील यांची आज 108वी जयंती आहे. त्यानिमित्त मला बोलवलं बरं वाटलं. कारण का आमचे विद्यार्थी असताना आमच्या त्या काळामध्ये ऑफिसर आभार होते आपले अण्णा भाऊसाहेब वगैरे चेअरमन आहेत सर त्या संस्थेचे त्या स्कूलचे. त्या माझ्या आम्ही जेव्हा अण्णांचं पुतळा बसवला तेव्हा बिकट अवस्था होती. आम्ही 5 रुपये जमा केले. 1 लाख जमा झाले आपल्या विद्यार्थ्यांचे. महापालिकेच्या माध्यमातून भाऊंनी मला 15,000 मिळून दिले स्टँडिंग मधून. अशा सगळ्यांनी मदत केल्यामुळे
अण्णांचा पुतळा आपल्या ठिकाणी बसवलेला आहे. आता त्या ठिकाणी गेलो मी अण्णांच्या दर्शन घेतलं तिथं माझे व्हिडिओ केलं काय काय व्हिडिओ सांगितलं नाही तर माझी इच्छा असेल किंवा सर्वांना आतापर्यंत भारताचा पुरस्कार मिळालेले आहे पण तो आनंद नाही मिळाला. सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे यावेळेचा हा पुरस्कार आनंदाला मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून जर त्यांच्या राजकारणाच्या क्षेत्रात जर मिळाला तर भाऊचा पूर्ण भाग लागणार आहे अशी विनंती करतो. आणि पुढे त्यावर इमारत होणार आहे आपल्या संस्थेची. तर मी जर पुढच्या काळात जर मला मोठे झालो मोठा माध्यमच मी तरी मदत करणार आहे मी मोठं नाही झालं तरी सापटी मदत करावी. आता वगैरे येतात भाषण करतात तो मदत करतो नाव करत नाही मी मदत करतो पावसाही नाव मदत करतो म्हणून सावडी मदत करावी. विद्यार्थी असो शिक्षक असो इतर पुढारी असो बाकीचे व्यापारी असो सर्वांनी आनंदाच्या पुतळ्याला मदत केली पाहिजे कारण त्या व्यक्तिमत्वाने पूर्ण आपल्या देशामध्ये आपल्या जगात मोठं नाव केलं संस्थेचं. मी आज कुठे गेलो माझी एवढं काय केलं संस्थेचा मी विद्यार्थी सांगतो मी शाळा शिकलेली होती माझे इथं शिक्षण पहिले ते एक पण या ठिकाणी शिकवलं मी. आता इथे मला आमचं सारखं बाहेर काढलं होतं तुझी लायकी शून्य म्हणले. आता भोपळा काढला होता मला मध्ये बोलतो तुझी लायकी 10वी पास व्हायची आहे म्हणले. परंतु नंतर अभ्यास केला आज हे पास झालेलं मी हे मराठीत केलेले केला ते मराठीत केले. सांगायचं तर आपला विषय माहिती पाहिजे आपलं काम माहिती पाहिजे सर्वांना की आपल्या क्षेत्रात काय काय काम होतो. आता उद्योग कसे असतं मी माझं एक मोठं काम माहिती शिक्षणाला माहिती कोणालाही कुठेही ते आपल्या भारतामध्ये रक्ताची गरज पडली तुम्हाला कधी संपर्क झाला जगात तुला कुठं रक्त लावले तुम्ही पण सेवा करणार बरोबर ना. धन्यवाद. मला पुष्पाणी नियतकालिक देऊन सत्कार करावा. इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप मिळते ही देण्यामध्ये महत्वाचं मार्गदर्शन आदरणीय काकडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर श्री पठाण सरांना विनंती त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार सर्वांना. आजच्या या 138व्या कर्मवीर जयंती सोहळ्याचा हा दुसरा टप्पा. पहिला टप्पा सकाळी मोठ्या धुमधडाक्यामध्ये प्रभात फेरीच्या कार्यक्रमाने 2 लेझिम ताशा आणि सर्वच विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांच्या साक्षीने हा प्रभात फेरीचा कार्यक्रम संपूर्ण पिंपरी शहरामध्ये दुमदुमून सोडला हा परिसर आणि त्या गजरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आणि त्याचा हा दुसरा भाग आजच्या या जयंतीच्या सोहळ्याचा तो म्हणजे सभेचा कार्यक्रम. आणि या सभेच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तुम्ही सर्व सरकारी शिक्षक आणि सर्व सेवक बंधू भगिनी या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष तर आपले आधारस्तंभ आहेत भाऊ परंतु प्रमुख अतिथी जे आहे विशेष अतिथी ते म्हणजे शशिकांत कराळे सर आणि साहेबराव पवार सर या दोघांनी व्यक्तिमत्वांनी आपल्या सर्वांना कर्मवीर अण्णांचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि सर्व माहिती एकांगपणे सांगितलेली आहे. त्याचबरोबर कराळे साहेबांनी 2 प्लॅनही आपल्याला सांगितलेले आहेत की जे प्रत्येकाला खूप महत्वाचे आहे. ए आणि बी प्लॅन. तर तो ए प्लॅन तो सध्या आपण सर्वच उपलब्ध आहोत आपल्या सेवेचा आणि बी प्लॅन तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी असणार आहे. तो बी प्लॅन कधीतरी यशस्वी हो असंही मला वाटते प्रत्येकाच्याच बाबतीत. तर मी या दोन्ही उत्तुंग अशा व्यक्तिमत्वांचं आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या शैक्षणिक संकुलाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ संजोग भाऊ वाघेरे पाटील साहेब जनरल बॉडी सदस्य आणि चेअरमन महात्मा फुले कॉलेजचे विकास समितीचे चेअरमन या भाऊंनी आपणास अण्णांच्या बद्दल सर्व काही माहिती सांगितली. ज्या बाकीच्या विकासाच्या बाबतीत असतील काही गोष्टी त्याही सर्व यथोचितपणे सांगितल्या. मी
बाबूंचाही आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसेच दुसरे आपले विशेष अतिथी भाऊसाहेब वाघेरे पाटील साहेब, चेअरमन स्थानिक सल्लागार समिती नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी, भाऊ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि आपणास वेळोवेळी असे मार्गदर्शनही करत असतात. आम्हाला त्यांचं तर मार्गदर्शन नेहमीच असतं आमच्या विद्यालयाला. तर भाऊसाहेब मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपल्या या महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग भोसले सर, तसेच उपप्राचार्य ज्येष्ठ शिक्षक निंबाळकर सर या ठिकाणी उपस्थित राहिले. या सर्व मान्यवरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसेच या सभेसाठी जे विशेष अतिथी आहेत म्हणजे थोर देणगीदार असतील, त्याचबरोबर सिद्ध गायके साहेब आहेत, यशवंत गायकवाड सर आहेत की जे आपल्या चॅनलचं प्रसारण करणार आहे संपूर्ण या कार्यक्रमाचं, त्याचबरोबर माने सर असतील, व्यासपीठावरील नाणेकर सर असतील, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका परदेशी मॅडम आहेत, उत्कृष्ट असे आपले समालोचक आहेत. तसेच सर्वच जे काही ज्ञात अज्ञात या कार्यक्रमासाठी सहभागी करणारे सर्वच आमचे सेवक असतील, चतुर्थ कर्मचारी असतील, मामासाहेब असतील, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आमचे सर्व विद्यार्थी असतील किंवा जे काही राहिले असतील, या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम आपल्या अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न झाला. त्याचबरोबर एक मिनिट झाला की इंजिनिअरिंग साई दत्ता इंजिनिअरिंग भोसरीचे आदरणीय उद्योजक विजय कांबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रमिला विजय कांबळे मॅडम हे थोडे देणगीदार आहेत. मगाशी उल्लेख केला मी. या देणगीदारांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या अनुमतीने संपन्न झाल्याचं जाहीर करतो. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होत आहे. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.